मायाने जानकीवर केलाय चक्क खुनाचा आरोप। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता मायाने ऐश्वर्याला फोन केलेला असतो। ती तिला म्हणते की उद्या तुझ्या बाबांना इलेक्शनचं तिकीट मिळणार आहे, तिथे जायचं आणि सगळ्यांसमोर सांगायचं की ते जे दोन म्हातारे मेले होते ना, तो सगळा जानकीचा ट्रॅप होता। जानकीने त्यांना मारलंय मला अडकवण्यासाठी। तर इथे दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा मोठा दिवस आहे, मला खात्री आहे बाजार समितीच्या इलेक्शनचं तिकीट तुम्हालाच मिळेल। तर दुसरीकडे ऐश्वर्याचा बाप सयाजीराव म्हणतो, मला या निवडणुकीचं तिकीट मिळू नये म्हणून या ऋषिकेशने दोघांचे मुडदे पाडले। अशा माणसाला तिकीट देणं म्हणजे गुन्हेगाराला साथ देण्यासारखं आहे। ऋषिकेशची आई इथे जानकीला असं म्हणत असते की ऋषिकेशला हे तिकीट मिळणारच आहे, जानकी तू नको काळजी करूस। तर जानकी म्हणते, आई तुम्ही म्हणताय तसं जर झालं ना तर आपल्याला आपलं हे घर वाचवता येईल। तर इथे ऋषिकेश त्या निवडणुकीच्या माणसांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी असं काहीही केलेलं नाहीये, मी कोणालाही मारलेलं नाहीये। पण ती निवडणुकीची जी माणसं असतात ते ऋषिकेशचं काहीच ऐकून घेत नाहीत। तर प्रेक्षकांनो, पुढील भाग पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे, कारण त्या माणसांनी ऋषिकेशला ते निवडणुकीचं तिकीट न देण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर आता पुढील भागात काय होणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।